नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण डाळीची तिखट आमटी करणार आहोत। तर चिंच आणि गूळ घालून केलेली ही डाळीची आमटी खूपच सुंदर लागते। जेवताना बाकी काही नसेल, फक्त भात आमटी खाल्लं तरी फार समाधान मिळतं। छान दाटसर एकसंध अशी ही आमटी तयार होते। तर अशी आमटी तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला ही डाळीची आमटी कशी करायची ते आता बघूया। डाळीची आमटी करण्यासाठी इथे मी पाऊण वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाव वाटी पिवळी मुगाची डाळ घालणार आहे। आता हे एकूण 1 वाटी झाले। तुम्हाला जर सगळी तुरीची डाळ वापरायची असेल तरी घालू शकताय। आता याच्यात पाणी घालायचं आणि याला 2 ते 3 वेळा डाळीला चोळून धुवायचं, म्हणजे त्याच्यावर काही पावडर असेल तर ती निघून जाईल। आता इथे डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यात परत चांगलं पाणी घालून घेतले। इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा। अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा। डाळ शिजताना असं कांदा घातल्याने डाळीला खूप छान चव येते आणि मुगाची डाळ घातल्यामुळे डाळीला छान दाटपणा येतो। आता हे भांडं मी कुकरमध्ये ठेवणार आहे आणि याला एक 4 शिट्ट्या करून डाळ व्यवस्थित शिजवून घेणार आहे। इथे कुकरला 4 शिट्ट्या करून मी डाळ अशी चांगली शिजवून घेतली आहे। आता काय करायचं, रवीने याला थोडं घुसळून घ्यायचं। हे बघा। आता आपण डाळ फोडणी घालूया। आता बाजूला पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात तेल घातलं आहे थोडं। त्याच्यात घालायची थोडी मोहरी, जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची। आता इथे मी एक 6-7 लसणाच्या पाकळ्या असं चेचून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। लसूण चेचून घालायचा, म्हणजे त्याचा छान वास येतो। थोडा कढीपत्ता घालायचा। याच्यातच आपल्याला घालायचं आहे एक पाव चमचा हिंग। आता आपण जी डाळ शिजवून घेतली आहे त्यातली एक पळी डाळ याच्यात घालून घ्यायची आहे। आता इथे मी घेतलं आहे एक 1.5 चमचा लाल तिखट, एक लहान अर्धा चमचा हळद, मिक्स करायचं। असं डाळ मी अगोदर घातली, कारण आपण जर तिखट मीठ आहे ते डायरेक्ट तेलात घातलं तर त्याचा रंग बदलतो, काळपट होतं। म्हणून थोडी डाळ घालून घातलं की रंग छान येतो आमटीला। आता ही शिजवलेली डाळ ह्याच्यात सगळी घालून घ्यायची, मिक्स करायचं। तर जेव्हा मी डाळ कुकरला लावलेली तेव्हा मी थोडा चिंचेचा तुकडा गरम पाण्यात भिजत घातलेला, त्याचा असा गर काढून घेतला आहे, तो याच्यात घालायचा आहे। त्यानंतर याच्यात घालायचं आहे थोडासा गूळ, मिक्स करायचं। आता हे थोडं घट्ट आहे, तर बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर तुम्हाला जशी आमटी घट्ट पातळ हवी आहे तसं याच्यात पाणी घालून घ्यायचं। हे बघा। आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि या डाळीला चांगली उकळी काढून घ्यायची। आता एक 7 ते 8 मिनिटं हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्या आधी आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया, नंतर थोडी घालूया। आता हे मिक्स करून याला एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया। आता इथे डाळ मी 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित उकळून घेतली आहे। बघा, अगदी एकजीव अशी छान डाळ तयार झाली आहे, रंगही खूप सुंदर आला आहे। तर अशी डाळ तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।